नमस्कार. मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यांनी प्रत्येक वेळेस शासकीय प्रकल्पाला जमिनी दिलेल्या आहेत. मग धरण असतील, रेल्वे असतील, द्रुतगती असेल, महामार्ग असेल, येऊ घातलेली MIDC असेल, असंख्य अशी हजारो हेक्टर जमीन ही शासकीय प्रकल्पाला दिलेली आहे. आणि यातच नुकतीच अदानी पॉवर लाईन जी आहे त्यासाठी आता टावर आणि त्यांच्या वाहिन्यासाठी जागा संपादित करण्याचं काम चाललेलं आहे. 200 फूट जागा ही डेड ठेवायची, त्या ठिकाणी काहीच करायचं नाही. आणि जो काही रेट आहे तो अद्याप शेतकऱ्याला कळलेला नाही. शेतकरी वारंवार जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन याकडे धाव घेत आहे, पण या शेतकऱ्याला कुणीच दाद देत नाही. शेतकरी हवालदिल झालेला आहे की ही जी अदानीची एनर्जी लाईन जी आहे, पॉवर लाईन आहे, ह्या पॉवर लाईनमुळं अनेक शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्यातच यामध्ये जे कुसगाव खुर्द आहे त्या डोंगरावरनं ही लाईन जात असल्यामुळं पॅराग्लायडिंग व्यवसाय धोक्यात येतोय. तिथले घरं, गावं धोक्यात येत आहेत आणि त्यापासनं भविष्यात येणारे धोके हे मोठे आहेत. तर या ठिकाणी भरतभाई मोरे आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. बाई, काय सांगाल की शेतकऱ्याची हेळसांड होते? ऑगस्ट महिन्यापासून भूजवरून येणारी 3 ट्रान्समिशन लाईन, परही अदानी ग्रुपची ही पॉवर लाईन ही मावळ तालुक्यामध्ये येते. सावळा ते ओवळा अशी पॉवर लाईन चालू होणार आहे. ह्या ऑगस्ट महिन्यापासून शेतकरी आपल्या शेतामधनं ही लाईन जाते त्याला विरोध करत आहे. शेतकऱ्यांनी सन्मान्य कलेक्टर, प्रांत, तहसीलदार, सर्व उच्च अधिकाऱ्यांना निवेदनं दिली, शिष्टमंडळाद्वारे भेटले, चर्चा केल्या, 2 मिटिंगा झाल्या. एवढंच नव्हे तर अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक गावामध्ये ही अदानी कंपनी पॉवरची लाईट जाते, नुकसान कुठं होणार आहे की नाही हे पण सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी 765 kV मेगावॅटची ही वीज लाईन जाणार आहे. म्हणजे आतापर्यंत MECBची 465, 350, 200 गेली. या 350, 200 पॉवर लाईनच्या खाली सुद्धा शेतकरी शिडीत जमीन होत नाहीत, कुठलं बांधकाम होत नाही. इथं त्याच्यापेक्षा अति उच्च दाबाची वाहिनी असल्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण जमीन नापीक होणार आहे. ही 20 गावामध्ये टावर वे करण्यात आणि 20 गावामध्ये टावर वे करताना 60 गावामधील हजारो एकर जमीन नापीक होणार आहे. अजूनही शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारचा बाजारभाव ठरलेला नाही, मूल्यांकनाचा दरभाव ठरलेला नाही, काही ठरलेलं नाही. फक्त रयत प्रहार संघटनेच्या आंदोलनाच्या दणक्यामुळे त्यांनी टावर खालील ज्या जमिनी आहेत त्या कृषक ते अकृषक केल्या. म्हणजे पर्यायी तिथं थोडासा बाजारभाव वाढू शकतो. या ठिकाणी आमचं म्हणणं या ठिकाणी असं आहे की तुम्ही संपूर्ण 150 ते 200 किलोमीटरच्या अंतरामध्ये म्हणजे 60 गावातील सर्व शेतकऱ्यांच्या जमीन जी वायर जाणार आहे, जी तार जाणार आहे, या तारेखालील सगळी जमीन तुम्ही अकृषक करा. जर ती सगळी जमीन तुम्ही अकृषक केली तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना 5 पट 2 पट भाव वाढवून मिळू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी शासन दरबारी सारखे गेली 6 महिने खेटा मारतोय, फेऱ्या मारतोय. शेतकरी प्रत्यक्षित न्यायाच्या, पण आजही कलेक्टर भेटत नाहीये, प्रांत भेटत नाहीये, तहसीलदार भेटत नाही. कुठलाही शासकीय अधिकारी वेळेवर न भेटल्यामुळे शेतकऱ्याचे हेळसांड होत आहे. आम्ही प्रयत्न करतोय की कुठेतरी हा प्रोजेक्ट करत असताना तुम्ही आम्हाला वारं सोडू नका. या शेतकऱ्यांना तुम्ही की न्याय मिळाला पाहिजे. ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी जायचं कुठं? मगाशी जी 24 तासनी मावळ 24 तासनी आपल्यासर खंत व्यक्त केली की या मावळ तालुक्यांनी रेल्वे असेल, धरणे असतील, सुपर हायवे असतील, अगदी गॅस पाईपलाईन असेल. आता तर बहु MIDC होणार आहे. हे जवळजवळ सगळ्या MIDC पासून सगळीकडे जमिनी दिलेल्या आहेत. पण या MIDC मध्ये कंपनीवर राहणार आहेत, गॅस लाईनमध्ये गॅस जाणार आहे, रेल्वेमध्ये लोक कामाला लागणार आहेत. परंतु या टावर खालील जाणाऱ्या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही. कारण ही जमीन पूर्णतः नष्ट होणार आहे, ही नापीक होणार आहे. आणि मग याच्यामध्ये कुठलाही मोबदला शेतकऱ्यांना, पर्यायी मोबदला कुठला मिळणार नाही. शेतकऱ्याला एकदा मूल्यांकन भेटलं की गेले कित्येक पिढे जोपर्यंत वीज लाईन आहे तोपर्यंत शेतकऱ्याला ही जमीन कसता येणार नाही, तिच्या लायक राहणार नाही. म्हणून आमच्या एक ठिकाणी म्हणणे आहे, मावळ 24 तास ज्या पद्धतीने आवाज उठवते, लोकांच्या कानाकोपऱ्यात जाते, प्रत्येक गरीबाला मदत करते, त्या मावळ 24 तासचा खरे मी आभार मानतो. कारण की शेतकऱ्यांच्या पाठीमागे खरं उभं राहण्याचं खंबीरपणे ते मावळ 24 तास आहे. म्हणून माझी विनंती आहे की शासनाला खडून जागा करावं आणि हा
शेतकऱ्यांची जी हेळसांड चाललेली आहे, शेतकरी अधिकारी भेटत नाही, वेळ देत नाही, मिटिंगा लावतात, मिटिंगवरती येत नाहीत अधिकारी आणि आदरणीय अधिकारी कुणी ऐकत नाही. एकतर पोलिसांचा बडगा हा आमच्या बोकांडी होतो. आम्हाला सांगितलं होतं की ही जी वीज लाईन आहे ही जनतेच्या आवश्यक सेवेचा भाग आहे. आम्ही त्याला अमान्य करत नाही. जनतेच्या सेवेशीसाठी आम्ही तर, पण ज्यांना मोबदला पाहिजे, जनतेच्यासाठी जो शेतकरी आपलं जीवाचं बलिदान करतो, जो शेतकरी आपल्या गेली कित्येक पिढ्याचं वाटोळं करतोय, तुम्ही त्याच्याबद्दल काही मोबदला देणार आहात का नाही हा विचार आमच्या पुढे पडलेला आहे. म्हणून माझी विनंती शासनाला की या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नका. हा शेतकरी जीवनदायींना मदत करणारा शेतकरी असल्यामुळे याचा तुम्ही खरं तर पूर्ण विकास करा, या प्रकल्पाला तुम्ही मदत करा आणि शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने योग्य मोबदला द्यावा अशी मी रयत प्रहार संघटनेच्या वतीने आपणा सर्व विनंती करतो. काय सांगाल या तुमच्या मागणीबद्दल? आम्ही रयत प्रहार संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जे काही हिटावर लाईन जात आहे शेतकऱ्यांच्या जागेतून, या जागेचा मोबदला चांगला योग्य प्रकारे मोबदला मिळाला पाहिजे. जे तारेखालील शेतकरी आहेत त्यांना देखील मोबदला मिळाला पाहिजे. परंतु अधिकाऱ्यांची, कंपनीच्या अधिकाऱ्यांची आणि जे काही प्रशासन आहे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची तशी मानसिकता दिसत नाही अजून तरी. आणि म्हणून आम्ही वेळोवेळी त्यांचा पाठपुरावा करत आहोत, आंदोलने करत आहोत. तरी काल सुद्धा आम्ही कलेक्टर साहेबांकडे मिटिंगसाठी गेलो होतो, पण कलेक्टर साहेब पण आम्हाला भेटलेले नाहीत. प्रांत साहेबांशी चर्चा झालेली आहे मागच्या आठवड्यामध्ये. त्यावेळेला त्यांनी काही आश्वासन दिलेलं आहे, परंतु ते देखील तो जो काही रेट ठरवलेला आहे तो आम्हाला मान्य नाही शेतकरी म्हणून. तर त्याच्यामध्ये अजून काहीतरी वाढ व्हायला पाहिजे आणि तारेखालच्या शेतकऱ्यांना देखील त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. कारण ती जागा देखील संपूर्णपणे त्याचा उपयोग होणार नाही भविष्यामध्ये कुठल्याच प्रकारचा. आणि अशा पद्धतीने म्हणून आम्ही या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा आम्हाला उभारावा लागतोय. तर या ठिकाणी काय नाव तुमचं, काय सांगा? माझं नाव तुकाराम बाळू लालगुडे. माझी जमीन फक्त, मला एकच जमीन आहे, फक्त 1 एकर जमीन तेवढीच आहे. त्या जमिनीमध्ये मधून जर खांबला तर गेला तर मला 16 लोक आहेत माझी. 16 लोक खाणार काय खाणार आहे? 16 तिच्याकरता मी कुटुंब माझे असल्यामुळं त्यांना मेरनी खांबला घ्यावा म्हणून त्याची माझी सांगणी आहे. आणि काय रेट असेल त्या प्रमाणे रेट मला भेटावं. तर काय नाव तुमचं, काय सांगा? मी नाथा गायकवाड, एक प्रगती शेतकरी आहे. खऱ्या अर्थाने पहिलं मावळचीचे धन्यवाद करतो की वारंवार आपल्याला आहे ना सहकार्य करीत असल्यामुळे प्रथमतः आपला आभार व्यक्त करतो. या ठिकाणी ही अदानीची टावर लाईन गेलेली आहे, ती खरोखर आहे ना कुणला शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांनी आपल्या मनमनी आहे ना गपचित येऊन सर्वे करून डायरेक्ट आहे ना ते त्यांचे टावरचे लाईन ते आहे तिथं त्यांनी मार्किंग केली. आणि त्या टावरच्या लाईनीमुळं काही शेतकऱ्यांची रोडला जमीन आहे, माझी स्वतःची रोडला जमीन आहे. मी ती रोडची जमीन आहे ना खास माझ्या ना मुलांच्या बहुतेकसाठी तिथे एक हे उभारणार होतो, बिल्डिंग लाईनचे एक कंस्ट्रक्शन करणार होतो. आणि तिथून त्या मुलांना त्याच्यामधून आहे ना फायदा होईल ह्या गोष्टीने ना मी ती जमीन खरेदी केली होती. तर ती मधोमधच लाईन त्याच्यात जाते. तर आता असं आहे की दोन्ही बाजूला आहे ना किती 30 का 35 फूट जागा, 200 फूट जागा सोडून बांधकाम कंच काय नाही करायचं. तर मधोमध लाईन गेल्यामुळे ना 200 फूटमुळे ते ना अर्धा गुंठे सुद्धा जागा राहत नाही. मग माझं म्हणणं आहे की आहे ना जे शेतकरी आहे ना आतापर्यंत आहे ना आपल्याला वेळोवेळ आहे ना या तहसीलदार असन, प्रांत असन, कलेक्टर असन यांना बाई बरोद मोरे आपले याचे अध्यक्ष आहे, प्रांत काय प्रहारचं शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहे, ते वारंवार नाही ना नेहमीच या गोष्टीला आहे ना पाठिंबा देतात. आणि खऱ्या अर्थाने ना तारखालच्या लाईनीचा सुद्धा शेतकऱ्यांचा विचार करावा. आणि टावरची लाईन आपलं ते टावर आहे त्यांना पण त्याच पद्धतीने त्यांना आहे ना बाजार त्यांच्या पद्धतीने मिळावा आणि सरसकटा शेतकऱ्यांना आहे ना बाजार द्यावा अशी माझी विनंती आहे. ह्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली. तर या ठिकाणी शेतकरी जे आहेत वारंवार प्रशासनाकडे येतात, पण प्रशासन दखल देत नाही असं शेतकऱ्यांचा आरोप आहे. आणि अदानीचे जे काही अधिकारी आहेत ते शेतकऱ्याशी व्यवस्थित बोलत नाही. केवळ पोलिसांना सोबत घेऊन पोलिसाकडनं शेतकऱ्यावर दबाव आणला जातोय. शेतकरी हवालदिल झालाय. आता पेरणीचे दिवस आहेत, पेरणी करायची का शेत तसंच ठेवायचं यामध्ये शेतकरी हवालदिल झालेला आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, रयत प्रहार संघटनेचा विजय असो, रयत प्रहार संघटनेचा विजय असो, आधारी टावर बचाव समितीचा विजय असो, आधारी टावर बचाव समितीचा विजय असो, शेतकऱ्याच्या एकजुटीचा विजय असो.
युतीचा रयत प्रहार संघटनेचा